हाय नमस्कार. बघू शकता किती ऊन पडलंय डेंजर. हो का, कसलं ऊन आहे, जाऊ सुद्धा वाटत नाही बाहेर. हित नाही वर सुद्धा जाऊ वाटत नाही, लयच ऊन आहे बाई. तर आज माझी तब्येत खराब झाल्यासारखं वाटत असेल तुम्हाला, पण तसं काय नाही. झोपेतनं उठले, नाही झोप झाल्यावर पण जीवाला आल्यासारखं होतंय का नाही सांगा बरं. जीवाला आल्यासारखं होतंय. मग झोप झाली माझी. 1-1:30 वाजता उठलेलो. 10-10:30 वाजता चक्कर झाला. जी आंघोळ केली, खाल्लं शिळपाकं आणि जी झोपली म्हणता ते आत्ता उठले. आता किती वाजल्यात तुम्हाला सांगते. आता वाजले त्या 12-12:30. कारण गरमच इतकं व्हायला लागलंय. तुम्हाला तर माहिती आहे, मी रोज झाडाखाली जाऊन बसते, पण आज वातावरण वेगळंच झालेलं आहे. कारण 3-4 दिवस झालं ऊन तर पडत होतं, पण वारं काय एवढं सुटत नव्हतं. आज वारं सुटायला लागले, कारण आभाळ काढायला लागले. आज 30 तारीख आहे, आज गुरुवार. तर उद्या 1 तारीख. तर असल्या उन्हात वाटतं एक लहानसं बाळ मेलं वाटतं कोणाचं तरी. म्हणजे कमीत कमी 4-5 वर्षाचं पोरगं लग्नाला गेल्यावर ढसं पाणी पिलं. ही तर झालं बरं का, केममध्ये हॉलमध्ये. हॉल आहे ना तिकडे पडायला साईडला. मग पिलं वाटतं. मग ती कुठलं पोरगं होतं माहीत नाही, पण मोबाईलला पण बघा तुम्ही, बातमी आलेली आहे. कुठले आहे ते माहीत नाही, पण इथं लग्नाला आलं आणि त्या पोरगाने ढसा पाणी प्यायला. त्याच्या काळजाला लागलं. बिचाराचा आत्मा गेला. देव करू त्याच्या आत्म्याला. त्याचं वय नव्हतं, पण काय करावं, देव करू त्याच्या आत्म्याला शांतता मिळो. असलं ऊन पडायला लागलंय की लहानशी लेकरांना सुद्धा ऊन बळवायला लागलंय. काय ऊन पडायची गरज आहे का एवढं? उन्हाळा म्हणलं तर एवढं ऊन असतंय वय. हो का, माशी भोंगायला लागली तोंडावर माझ्या. मी काय पारुशी नसते बाई. मी रोज आंघोळ करते गार पाण्याने. पाणी तापवत नाही, पण गार पाण्याने रोज 1 बादली मोठी बकेट भरून घेते. पण झोपले म्हणून चेहरा सुजलाय, कारण गोळी खाऊन अंग ठसतं होतं ना. नाही झोप झाल्या. मग जेवण केलं, 1 गोळी खाल्ली, बरं वाटायला लागलं. म्हणून तोंडावर काही पाणी मारलं नाही. आता कार्प ओला करायचा, पाणी प्यायचं आणि मग झाडाखाली जाऊन बसायचं. तर मी तुम्हाला हे सांगत होते काल, इथल्या बायका येऊन तिथं बसतात, त्यामुळं काय मला हेड्या बनवायला येतच नाही. माझी तुतरी तर वळती, नंतर मला काही सुचत नाही बोलायचं. म्हणून म्हणलं नकोच काही तिकडे जायला, आपल्या घरामध्ये ब्लॉग बनवावं म्हणलं. कारण तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं काय करता, बानूची एवढी काळजी करता. आपल्या पनवेलच्या ताईचंच घ्या की, किती काळजी करतात. अजून एक दुसरी ताई आहे आणि एक दादा आहे, लय काळजी करतात. आणि बानूचा बानूचा मामा म्हणजे माझा भाऊ, ते तर इतकी काळजी करतात. त्यांचा डेली एक फोन असतोच, ताई बाळाला बरं आहे का ग, बानू कशी बानू बरी आहे का, बानूला बरं वाटतंय का. तर त्या बानूसाठी त्यांनी 500 रुपये त्या दादांनी पाठवलं की दवाखान्यात घेऊन जा. आणि त्या ताईंना पण पाठवलेल्या खूपशा अशा शुभेच्छा दिल्या त्या ताईंना. कारण फोन आल्यावर खरंच ताई, त्या ताईंना तुझ्यासाठी लय काय करतात. आणि हो का, मी ती ताई तर म्हणत असेल तरी पण का नाही, ती सवय लागली मला ताई म्हणायची. कारण ती माझी बारकी बहीण आहे. कारण कोण कोणासाठी एवढं करत नाही, पण माझ्या बारक्या बहिणीनं पनवेलच्या ताईनं इतकं काय माझ्यासाठी केलंय की त्याला मापच नाही. कारण ते बोलताना शब्द माझ्या असं हृदयातनं रडू येतं. असं एकदम काळजाला असा हात, काय म्हणतात ना, मी सांगू शकत नाही की नेमकं मला काय होतंय. पण त्यांचं नाव काढताना, त्यांचं बोलताना खरं माझं मन भरून येतं. माझं मन कदाचित रडत पण असेल, मला काही समजेना म्हणल्यावर, बरोबर आहे का नाही. तर त्या पनवेलच्या ताईनं बांधण्यासाठी फॅनच म्हणते,
कूलर घेऊ नको म्हणल्या ताई, मी नंतर पाठवेन, पण आधी जाऊन बाणूचा दवाखाना करायचा. तर आता सीजन आज 30 तारीख आहे. आता बघू, आभाळ तर निघायला लागलंय, पाऊस पडण्याची शक्यता आहे वाटायला लागली. पाऊस पडला की मी म्हणजे आज गुरुवार, उद्या शुक्रवार, शनिवार, रविवार बाणूला रविवारी दवाखान्यात घेऊन जाते. रविवारी नाही तर सोमवारी बाणूचं इलाज चालू करते हळूहळू. तोपर्यंत नंतर माझा सीजन बंद झाल्यावर बाणूला शिबिरला घेऊन जाते एकदम मोठ्या दवाखान्यात. कारण तोपर्यंत का नाही तुमच्या सपोर्टची लय गरज आहे मला. आणि बाणूच्या डोक्यावर असाच आशीर्वाद राहू द्या तुमचा. ही माशी भुंगायला लागली, कदाचित मला आजारी पाडू नको बाई, मला आजारी पडून जमणार नाही. कारण माझ्या लेकराचं मला बघायचं आहे. माझं आजारी पडणं काय असतं माहिती का, ही दुखतं विचार करून करून. ही डोकं नाही दुखत, ही दुखतं. ही दुखायला लागलं की मला काही सुचत नाही. आणि हा काही इथं एक दुखतं विचार केल्यावर. म्हणून मी विचार करत नाही जास्त. आणि लईच विचार आला तर मग मी बसते, मग विचार करतच बसते. मग दवाखान्यात पळते. तर चला, बाणूला आशीर्वाद द्या. बाणूला लवकर दवाखान्यात न्यायचं आहे उद्या परवा दिवशी. तर पनवेलच्या ताई, पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद. थँक्यू सो मच. कारण बाणूसाठी तुम्ही किती करताय मला शब्दच नाहीत की तुम्हाला मी किती आशीर्वाद द्यावा. जवळ असते तर तुम्ही माझ्या गळ्यात मिट्टी घालून मी लय रडले असते. कारण मला बहीण नाही ना, म्हणून. बहीण असून नसल्यासारखी आहे मला. पण असो, तर तुम्ही माझी बहीण आहे. ही बारकी असू, पण माझ्यासाठी लय मोठा दर्जा आहे तुमच्यासाठी माझ्या मनामध्ये. तर चला, हे आवडलं असलं तर नक्कीच लाईक शेअर करा. बाय.